and we all have to take benefit of this. And first of all, सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. अंतःकरणापासून अभिनंदन द्या, की आज आपण अगदी योग्य वेळी, योग्य ठिकाणी आहोत आणि जिथे काही गोष्टी अजून श्रवण करण्याची आपल्याला संधी प्राप्त होत आहे, राइट? आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला कमीत कमी अशा काही गोष्टी अ, समजण्याची संधी प्राप्त होत आहे, की जी आपल्याला आपल्या जीवनात महान बनवण्यासाठी उद्युक्त करत आहे, राइट? येस. ज्यावेळेस तुम्ही असं काही कार्य कराल ना, त्यावेळेस अ, वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती तुमच्या जीवनात येतील, तुम्हाला भेटतील, तुमच्याशी चर्चा करतील, बोलतील. परंतु एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, एव्हरीबडी हॅज देअर ओन ओपिनियन. प्रत्येक व्यक्तीचे आपले स्वतंत्र मत आहेत आणि हा त्यांचा अधिकार सुद्धा आहे. राइट? कधीही दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला अ, ज्याला म्हणतात ना, की एक तर सप्रेस करून ठेवणे किंवा आपल्या अधीन करून ठेवणं, हे योग्य नाही. कोणीही कोणाला अधीन करून ठेवू शकत नाही. राइट? एव्हरीबडी हॅज देअर ओन लाईफ. प्रत्येकाला आपलं स्वतंत्र जीवन जगण्याची स्वतंत्रता, मुभा दिलेली आहे. राइट? आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वतंत्र मत असू शकतं. परंतु जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे ठरवलेलं आहे, की तुम्हाला ह्या मार्गावर मार्गक्रमण किंवा पथक्रमण करायचं आहे, तर तुम्ही जे काही करणार आहात याच्याशी तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे. राइट? आता जस्ट थोड्या वेळासाठी इमॅजिन करा, की तुमच्या जीवनामध्ये काहीही अडचणी नाही, काहीही समस्या नाही किंवा अजून काही व्यत्यय नाही, व्यवधान नाही, राइट? आणि ह्या कुठल्याही गोष्टी नाहीत. आणि आता जे काही तुम्हाला उपलब्ध होणार आहे, ते अगदी जस्ट एक बटन स्विच ऑन केलं किंवा प्रेस केलं, तर तुमच्या समोर ज्या काही वस्तू आहेत, त्या तुम्हाला सहज उपलब्ध होतील. राइट? म्हणजे ना कुठली चिंता, मेहनत करायची गरज नाही आणि सगळ्या गोष्टी सहज, अगदी सहज उपलब्ध होत आहेत. राइट? आणि कदाचित तुम्ही लाँग टूरला किंवा कुठेतरी समुद्रकिनारी जाऊन बसलेला असाल. म्हणजे काही करायची इच्छा नाही, गरज नाही. म्हणून आता करायचं काय? तर समुद्रकिनारी जाऊन बीचवर जाऊन बसलेला आहात, एन्जॉय करत आहात. ना समस्या, ना बाधा आणि अ, फक्त एन्जॉय करायचं आहे. खाणे-पिणे, आराम करणे. राइट? काय वाटतं तुम्हाला किती दिवस असं जीवन जगू शकाल? फक्त 2 आठवडे किंवा मॅक्सिमम 3 आठवडे. राइट? याच्यापेक्षा जास्त असं जीवन जगता येत नाही. कारण असं जीवन ज्याला आपण हे म्हणतो, की हे एक प्रकारचं नीरस, बोरिंग, कंटाळवाणं जीवन आहे. हां, तुम्ही थोड्या वेळासाठी इमॅजिन करून पहा. आता ज्यावेळेस तुम्ही इमॅजिन करत आहात, त्यावेळेस समस्या आहेत, कार्य आहेत आणि याच्यातून सुटका मिळावी म्हणून कदाचित तुम्ही हा विचार करत असाल. परंतु म्हणजे बॅक ऑफ द माइंड ही गोष्ट आहे, की याच्यातून थोडंसं रिलॅक्सेशन होईल, राइट? परंतु ज्यावेळेस काहीच विचार करण्याची आवश्यकता नाही, सगळं काही रेडीली अवेलेबल आहे आणि अशा जीवनाचा जर थोडासा विचार जरी करून पाहिला, तरी बरेच व्यक्ती ते जीवन जगू शकत नाही. ज्या जीवनामध्ये कार्य नाही, कार्य इन द सेन्स काही करण्यासारखं नाही, चॅलेंज नाही, आव्हान नाही, संघर्ष नाही. त्या सगळ्या गोष्टी मनुष्य जास्त दिवस करू शकत नाही. राइट? का करू शकत नाही? कारण हा मनाचा एक स्वभाव आहे, की काहीतरी कार्यरत राहणं फार गरजेचं आहे. राइट? ज्या व्यक्तींकडे करण्यासारखं काही नाही ना, त्यांच्या हातात फक्त मोबाईल दिसेल तुम्हाला किंवा WhatsAppवर ते सतत ऑनलाईन राहिलेले दिसले असतील आणि मेसेज चेक करत असतील किंवा स्टेटस चेक करत असतील. राइट? याच्या पलीकडे दुसरं काही करू कारण मनाला काहीतरी एंगेज करून ठेवणं गरजेचं आहे आणि हे निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध सुद्धा आहे. राइट? आता हे म्हणजे कसं झालं, की इमॅजिन करा जस्ट तुम्ही एका फुटबॉलच्या स्टेडियममध्ये आहात आणि तुम्ही
एका एक, एका पाठोपाठ एक 10 गोल करत आहात, राइट? तरी कोणीही तुमच्यासाठी टाळ्या वाजवत नाही. स्टेडियममध्ये जरी लोकं असतील, व्यक्ती असतील, परंतु कोणी टाळ्या वाजवत नाही, कोणी ॲप्रिशिएट करत नाही. का? कारण त्या स्टेडियममध्ये, फुटबॉलच्या स्टेडियममध्ये, ग्राउंडमध्ये तुम्ही एकटेच आहात. ना कोणी प्रतिस्पर्धी, ना कुठलं आव्हान, ना कोणी ऑब्स्टॅकल, ना कुठली बाधा, काही नाही. फक्त बॉल घ्यायचाय, पळत जायचंय आणि गोल करायचंय. बॉल घ्यायचा, पळत जायचं आणि गोल करायचा. असल्या कर्तबगारीला सुद्धा कोण विचारणार आहे? राइट? अशी जर एखाद्याची कर्तबगारी किंवा कर्तृत्व असेल, तरी सुद्धा त्याला विचारणारं कोणी नाही. मग असं जीवन ज्याला लॅविश लाईफस्टाईल म्हणतात, परंतु त्या लाईफस्टाईलमध्ये करण्यायोग्य काही गोष्टी असणं फार महत्वाचं आहे. राइट? त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या अडी-अडचणी किंवा संकट किंवा समस्या आता आपल्या जवळ आहेत, आपल्या समोर आहेत, चॅलेंजेस आहेत, राइट? परमेश्वराला धन्यवाद द्या, की तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन मनोरंजक किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग इन द सेन्स की ज्यामध्ये काही करण्यायोग्य गोष्टी आहेत, चॅलेंजेस आहेत. म्हणून तुमचं जीवन सुखकर झालेलं आहे. राइट? जगण्यासाठी, कृती करण्यासाठी एक उद्देश आहे, आव्हान आहे, चॅलेंज आहे. आणि हे शब्द कायम लक्षात ठेवा, की दररोज पहाटे उठल्यानंतर सगळ्यात आधी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. आभार. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये मला काय प्राप्त झालेलं आहे, या फक्त 10 गोष्टी रँडम 10 गोष्टी सहज मनात जे भाव येतील ना, विचार करून नाही, अंतःकरणातून जे भाव येतील, ते भाव जर तुम्ही मनापासून व्यक्त करत असाल अंतःकरणापासून, तर त्या ग्रॅटिट्यूडला अर्थ प्राप्त होईल. राइट? प्रत्येक व्यक्तीने ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि याच्यानेच कितीतरी बाधा ज्या अंतःकरणात असतील, अंतर्मनात असतील, सबकॉन्शियस माइंडमध्ये असतील किंवा प्रत्यक्ष जीवनात असतील, त्या सगळ्या अडी-अडचणी, समस्या याचं समाधान मिळण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. म्हणून सर्वप्रथम काय करावं लागेल, की आपल्याला आपल्या जीवनाचा जो गोल आहे, उद्देश आहे, ध्येय आहे आणि जर ध्येय नसेल, तर सगळ्यात आधी ध्येय ठरवावं लागेल. राइट? आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करू नका, की असं नाही की फक्त माझं किंवा माझ्या घरातील 4 व्यक्तींचं यांचा उदरनिर्वाह कसा होईल. फक्त याचा विचार करू नका, तर तुमच्याबरोबर अजून 40 व्यक्तींचा उदरनिर्वाह कसा होईल. जर तुमच्याकडे चॅलेंज नसेल तर, राइट? जर चॅलेंज असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करा. परंतु जर चॅलेंज नसतील, तर ह्या गोष्टी पुन्हा-पुन्हा आपल्या स्वतःसाठी चॅलेंज निवडणं गरजेचं आहे. हां. आय होप मी जे काही बोलतोय ते तुम्हाला रिअलाईज होत आहे, की जीवनामध्ये चॅलेंजेसचं किती मोठं स्थान आहे, राइट? आणि याला जर अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर असा चित्रपट ज्यामध्ये चॅलेंजेस नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. तर तो मूव्ही तरी पाहण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी तरी कोणी जाईल का? नाही जाऊ शकत. का? कारण त्याच्यात इंटरेस्टिंग आता काही राहिलेलं नाहीये. तसंच हे जीवन आहे, ज्याला सक्सेस स्टोरी म्हणतात. ही सक्सेस स्टोरी अशा व्यक्तींची लिहिली जाते, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी महान कार्य केलेले आहेत, विपरीत बाधांमधून, विपरीत परिस्थितीमधून, राइट? आणि म्हणून ही गोष्ट स्मरणात ठेवा आणि मुलांना जर खऱ्या अर्थाने घडवायचं असेल, तर त्यांच्या समोर सुद्धा हे चॅलेंजेस देणं फार महत्वाचं आहे. त्यांना सुद्धा ते रिअलाईज होणं फार गरजेचं आहे. आणि या जीवनामध्ये असा कुठलाही समस्या किंवा संकट किंवा प्रॉब्लेम अस्तित्वातच नाहीये, की ज्याचं समाधान नाहीये, ज्याचं सोल्युशन नाहीये. प्रत्येक असा आजार सुद्धा नाहीये, की ज्याचं सोल्युशन नाहीये. असा डिसीज नाहीये, असा रोग नाहीये, की ज्याच्यावर उपचार आणि उपाय नाहीयेत. हां, फक्त एका पॅथीमध्ये उपचार नाही. ॲलोपॅथीमध्ये उपचार नाही म्हणून याचा अर्थ असा नाही होत, की दुसऱ्या पॅथीमध्ये पण उपचार नाही. आयुर्वेदात असेल कदाचित.
आयुर्वेदात नाहीये तर युनानीमध्ये असेल कदाचित, होमिओपॅथीमध्ये असेल कदाचित, योगामध्ये असेल कदाचित, राइट? आणि असे बरेचसे असाध्य आजार आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपण सुद्धा पाहिलेले आहेत, की वेगवेगळ्या माध्यमातून कधी पतंजलीमध्ये पाहिले असतील, कधी अजून कुठल्या वैद्यांकडे पाहिले असतील, कधी कुठल्या दुसऱ्या थेरपीमध्ये पाहिले असतील. पण हे आपल्या ऐकीव पण आहे आणि स्मरणात पण आहे, श्रवणात पण आहे. राइट? त्यामुळे निराश होण्याची आवश्यकता नाहीये, कधीही नाही. आणि एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, ज्यावेळेस एक दरवाजा बंद होतो ना, एक दरवाजा बंद होतो. असं वाटतं की इकडनं मला अपेक्षा होती, एक्स्पेक्टेशन होते, की इकडून काहीतरी झालं असतं आणि तो दरवाजाच बंद झाला. त्यावेळेस दुसरी महत्त्वाची गोष्ट स्वतःला स्मरण करून द्या. एक दरवाजा बंद झाल्यानंतर 10 दरवाजे उघडले जातात. राइट? नवीन अपॉर्च्युनिटी किंवा नवीन मार्ग, नवीन रेस्क्यू निर्माण होत जातात. राइट? आणि बहुतेक वेळा चाव्यांचा जर गुच्छ असेल आणि एखादं कुलूप ओपन करायचं असेल ना, तर त्या चाव्यांच्या गुच्छातला समजा 10, 15, 20 चाव्या आहेत. तर त्यातली शेवटची चावी जी आहे ना, ती त्या कुलुपाला ओपन करणारी असते. राइट? त्यामुळे निराश होण्याची आवश्यकता नाही आणि याच्यावर सतत कार्य करत राहणं गरजेचं आहे. परंतु याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. राइट? प्रॅक्टिस करावी लागेल, प्रॅक्टिस. जर तुम्हाला काही मागायचंच आहे, जर काही प्राप्त करायचं आहे, मागायचंच आहे, तर मनुष्यांकडून मागण्यापेक्षा ब्रह्मांड, युनिव्हर्स, भगवंत यांच्याकडून का मागत नाही? जी सुपर पॉवर आहे, सुप्रीम सोर्स आहे, त्या सोर्स कडून का मागत नाही? राइट? एखाद्या मनुष्य फक्त मात्र किंवा एखादा व्यक्ती विशेष यांच्याचकडे का मर्यादित राहतो आपण? राइट? कारण हे सगळे व्यक्ती जे पण आपल्या जीवनामध्ये आहेत, हे कोण आहेत? हे रिसोर्स आहेत, हे मीडियम आहेत. मीडियम माध्यम आहेत. राइट? आणि हे सगळं काही देणारा कोण आहे? एक सुपर पॉवर, सुप्रीम पॉवर आहे. तुम्हाला जीवनामध्ये जे काही तुम्ही गोल आणि ध्येय लिहिलेले आहेत किंवा जे तुम्हाला अचीव्ह करायचे आहे, जे पण काही करायचं आहे, तर याच्यासाठी जी सुपर पॉवर आहे, सुप्रीम पॉवर आहे, याच्यावर आपल्याला फोकस करावं लागेल. आणि हे बऱ्याच वेळा आपण शाळा, कॉलेज किंवा आतापर्यंत जे शैक्षणिक आपलं जीवन होतं याच्यात सुद्धा आपण ह्या काही गोष्टी शिकलेलो आहोत, की जर आपल्याला महान बनायचं असेल, तर चॅलेंजेस फार महत्वाचे आहेत. विना चॅलेंज म्हणजे विना आव्हान एखादा व्यक्ती नाही उभा राहू शकत. जर तुम्हाला मसल्स डेव्हलप करायचे असतील, फॉर एक्झाम्पल मसल्स, तर तुम्हाला ते डंबेल्स उचलून त्याची प्रॅक्टिस करावी लागेल, राइट? आता डंबेल्स उचलून प्रॅक्टिस करणं म्हणजे काय? ते एक प्रकारचं वेट आहे, वजन आहे आणि त्या वजनाचा आपण रेग्युलर सराव ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस जीवनामध्ये आपल्याला बळ प्राप्त होत जातं. म्हणजे प्रॅक्टिस, राइट? प्रॅक्टिसने ह्या गोष्टी अगदी सुगम आणि सुलभ होत जातात, राइट? म्हणून चॅलेंजेस फार महत्वाचे आहेत. जर चॅलेंज नसतील, स्वामी विवेकानंद म्हणतात, की ज्या दिवशी एखादं चॅलेंज नाही ना, त्या दिवशी समजायचं काहीतरी गडबड किंवा चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या दिशेने आपण जात आहोत. त्यामुळे चॅलेंजेस फार महत्वाचे आहेत आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात असू शकतील. उदाहरणार्थ पहाटे उठण्याचं हे काय आहे? हे सुद्धा एक चॅलेंज आहे आणि तुम्ही दररोज उठून किंवा पहाटे ज्यावेळेस जाग येते, दररोज स्वतःला सावरून याला वेकअप आणि गेटअप म्हणतात. गेटअप, वेकअप म्हणजे फक्त डोळे उघडणे. अंथरुणात आहे पडलेलो आणि फक्त डोळे उघडायचे, पुन्हा बंद करायचे. याला म्हणायचं वेकअप आणि त्या व्यक्तीला सगळं श्रवण पण होतंय. आजूबाजूला काय चाललंय, काय नाही. पण तो लोळत पडलेला आहे. याला म्हणायचं वेकअप. जागा आहे, पण याला काय म्हणायचं वेकअप फक्त. पण गेटअप म्हणजे काय? ते अंथरूण सोडून ज्यावेळेस व्यक्ती उभा राहतो त्याला म्हणायचं गेटअप. त्यामुळे वेकअपला अर्थ नाहीये, गेटअपला महत्व आहे. राइट? आणि प्रत्येक व्यक्तीने पहाटे डोळे उघडल्यानंतर गेटअप करणं फार, फार महत्वाचं आहे.
आपल्या ज्या क्षमता आहेत, या क्षमतांचं अ, त्याला विकास म्हणता येईल. क्षमतांना विकास करण्यासाठी चॅलेंजेस महत्त्वाचे आहेत, राइट? आज किंवा काल जे पण काही चॅलेंजेस असतील किंवा ज्या पण काही गोष्टी तुमच्या श्रवणात आलेल्या असतील, तर ह्या प्रत्येक गोष्टीसाठी भगवंताला विशेष धन्यवाद द्या. राइट? आणि अशा गोष्टी ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये होत राहतात, घडतात, त्यावेळेस त्या व्यक्तीला पण रिअलाईज होतं, की माझ्या क्षमतेचा विकास होत आहे. आणि निसर्गाचा, ब्रह्मांडाचा, युनिव्हर्सचा हा नियम आहे. ज्या व्यक्तीला, ज्या प्राण्याला, ज्या पशुला, ज्या पक्षीला सर्व्हायव्ह करायचं आहे, इथे जिवंत राहायचं आहे. सर्व्हायव्ह म्हणजे जिवंत राहणे किंवा आपल्या जीवनाची नौका चालू ठेवणे. सर्व्हायव्ह करणे, याला सर्व्हायव्ह म्हणतात, सर्व्हायव्ह. याच्यासाठी जंगलात सुद्धा 2 प्राणी, एक आहे हरिण आणि दुसरा आहे सिंह, राइट? या दोघांनाही धावावं लागतं. दोघांनाही पळावं लागतं. ही जीवनाची शर्यत आहे. जर दोघांपैकी एक सुद्धा स्पीडमध्ये कमी पडला, तर त्याला जीवन गमवावं लागेल, राइट? सिंहाला धावावं लागेल त्याच्या भोजनासाठी. जर भोजन नाही मिळालं, तर तो सर्व्हाइव्ह नाही करू शकत आणि हरणाला धावावं लागेल त्याच्या प्राणांसाठी. जर तो स्पीडमध्ये कमी पडला, तर त्याला त्याचे प्राण द्यावे लागतील, राइट? हा निसर्गाचा नियम आहे, राइट? आणि ह्या नियमामध्ये जे कोणीही अपवाद नाही. प्रत्येकाला इथे सर्व्हाइव्ह करण्यासाठी ह्या गोष्टी जगाव्या लागतात. आणि तसा जर विचार केला, तर जंगलातील प्रत्येक पशु आणि पक्षी आपल्या नियमांमध्ये बांधलेले आहेत आणि तरी ते निराश होत नाहीत हां. तरी ते कधी डिसअपॉइंट होत नाहीत. अ, एखाद्या सिंहाला जर 3 दिवस शिकार नाही मिळाले किंवा भक्ष्य नाही मिळालं, तुम्हाला काय वाटतं 4थ्या दिवशी तो बसून राहील एका जागी स्वस्थ, निराश होऊन, आता काही अ, अर्थ नाहीये. किती मेहनत केली, रिझल्ट येत नाहीत. अ, कोणी मिळत नाही किंवा इच्छित परिणाम साधत नाही. तर 4थ्या दिवशी सुद्धा तो प्राणी नेहमीप्रमाणे पूर्ण ऊर्जा, शक्तीनिशी आपल्या कार्यामध्ये मग्न होईल. पण हेच जर एखाद्या मनुष्याचा विचार केला ना, तर त्याला रेडिली अवेलेबल सगळ्या सुखसुविधा मिळालेल्या आहेत आणि त्या व्यक्तीला जर 4 वेळा अपयश प्राप्त झालं, तर तो काय म्हणेल, आता काही खरं नाही. मला रिझल्ट येत नाही." आणि धिस इस व्हॉट कॉल्ड एन-एल-पी, जनरलाइज किंवा डिस्टॉर्शन. याला डिस्टॉर्शन म्हणतात, की आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे व्यक्ती अर्थ लावतो. 3 वेळा एखाद्या व्यक्तीचे पैसे हरवले, तर तो 4थ्यांदा किंवा 5व्यांदा हे स्वतःला सांगतो, की माझ्या नशिबात पैसे नाहीत. राइट? 2 वेळेस, 3 वेळेस जर कोणी फसवलं, तर तो व्यक्ती हेच म्हणतो, "दुनिया बडी जालिम है." राइट? पण हे फक्त 2-3 वेळा झालेलं आहे, कायम नाही. तर त्यासाठी पुन्हा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत श्वास चालू आहे, तोपर्यंत स्वतःला पुन्हा स्मरण करून द्या, की ह्या गोष्टी जीवनामध्ये किती महत्त्वाच्या आहेत, राइट? आणि निसर्गाच्या जितक्या जवळ जाल, तितक्या ह्या गोष्टी तुमच्या अजून दृढ होत जातील, राइट? परंतु ग्रॅटिट्यूड फार महत्वाचा आहे. थोडासा विचार जर केला, तर आज तुम्ही ज्या पण ठिकाणी आहात ना, तुमच्यासारखा भाग्यवान व्यक्ती दुसरा कोणी नाहीये. थोडासा जर विचार केला तर. हां, तुलना कंपॅरिझनच जर करायचे तर स्वतःबरोबर करा, राइट? जर दुसऱ्या व्यक्तीबरोबर कंपॅरिझन करत असाल, तर तुम्हाला जे दिसतंय ना, हे फक्त डोळ्यांना व्हिज्युअल आहे. ज्या काही गोष्टी दिसतायत, ह्या व्हिज्युअल आहे. अंतर्मनातलं तुम्हाला काय माहिती? हू नोज? ज्या व्यक्तीकडे आज Mercedes कार आहे किंवा BMW कार आहे किंवा कुठलीही कार आहे, तर त्या व्यक्तीचं तुम्हाला बाहेरचं जीवन दिसतंय. याचा अर्थ असा नाही की कार नसावी. प्रत्येकाकडे कार, घर, दार, गाडी, बंगला असणं आवश्यक आहे आणि हा त्याचा अधिकार आहे. परंतु कंपॅरिझन फक्त ह्या वरच्या गोष्टींवरून करू नका. राइट?
कारण बॅकग्राऊंडला काय आहे तुम्हाला काय माहिती त्याच्या अंतर्मनामध्ये काय आहे तुम्हाला काय माहिती अ, 2 दिवसापूर्वी एक दुःखद घटना अशी झाली, की आमच्या अ, जिथे बांधकाम चाललेलं आहे किंवा जे काही कार्य चाललेलं आहे, तिथे एक जे वर्कर होते नियर अबाउट 40 इयर्सच्या आसपास असतील अप्रॉक्सिमेटली आणि ज्यांना चांगला अनुभव पण होता. पण त्या व्यक्तीने सुसाईड केले. सुसाईड अटेम्प्ट आणि सुसाईडच केली फॉर एक्झाम्पल. का केली? ती त्याचे अंतर्गत जे काही इश्यूज होते ते आणि त्या व्यक्तीला मी पाहिलेलं आहे. त्यांच्याशी अशी चर्चा नाही, डिटेल डिस्कशन नाही आणि त्यावेळेस मला जाणवलं, अरे, कदाचित यांच्याशी मी थोडंफार जर बोललो असतो, तर कदाचित आज रिझल्ट वेगळे राहिले असते. राइट? परंतु अतिशय नकारात्मक भाव किंवा डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे अ, त्या व्यक्तीने हा निर्णय घेतला. बरं हा निर्णय जरी घेतला तरी आता जे बॅकग्राऊंडमध्ये आहे, घरचे आहेत, पाठीमागचे आहेत, जे व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहेत त्यांचं काय? आणि ह्या निर्णयामुळे सुटका झाली असं नाही. संचित कर्म, प्रारब्ध किंवा जे भोग आहेत ते अपूर्ण राहिलेत आणि हा हिशोब पूर्ण झाला नाही. जर हिशोब पूर्ण नाही झाला, तर हिशोब चुकता करण्यासाठी, पुन्हा देण्यासाठी पुन्हा यावं लागेल. राइट? ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि ज्यावेळेस मी हे रिअलाईज केलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, की या प्रोग्रामची फार आवश्यकता आहे. आणि हू नोज की ह्या 2 वाक्यांमुळे एखाद्या व्यक्तीचं जीवन परिवर्तनाने बदल होऊ शकतो. अंतःकरणातून आभार प्रकट करणं गरजेचं आहे. राइट? मृत्यू अटळ आहे. मृत्यू कोणीही चुकवू शकत नाही. फक्त डिले करू शकतो आणि असा कुठलाही व्यक्ती नाही, जो 100 वर्षाचा झालेला आहे किंवा 120 वर्षाचा झालेला आहे आणि ज्याला मृत्यू नकोय. राइट? किंवा हॉस्पिटलमध्ये पडल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा व्यक्तींना मृत्यू नको असतो. सगळ्या ट्रीटमेंट होत असतात. म्हणजे मी वयोवृद्धांची गोष्ट सांगतोय. परंतु हू नोज कुणाला माहिती पाठीमागे काय संकेत आहेत, राइट? आणि एक गोष्ट विचारतो, जर मृत्यू झाला नसता, जर तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवत आहात आणि जर मृत्यू झाला नसता मागच्या जन्मात, तर हा जन्म कसा काय मिळाला असता? राइट? आणि ह्या जन्मात जर मृत्यू झाला नाही, तर पुढचा जन्म कसा मिळेल? ही सायकल आहे आणि ह्या सायकलमधून प्रत्येक व्यक्तीला जावं लागेल. प्रत्येक व्यक्तीला याच्यातून जाणं गरजेचं आहे. राइट? भगवान बुद्धांनी ज्यावेळेस ह्या 4 गोष्टी पाहिल्या, त्यावेळेस त्यांच्या अंतर्मनात वैराग्य निर्माण झालं, की अल्टिमेट पीस, अल्टिमेट ट्रुथ, अंतिम सत्य काय आहे, त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण मृत्यू अटळ आहे. मृत्यूला कोणी चुकवू शकत नाही. हं. ह्या जगामध्ये फक्त 4 प्रॉब्लेम आहेत. 4. राइट? हां. म्हणजे एव्हरीबडी हॅज देअर ओन ओपिनियन परंतु भगवद्गीता जे काही सांगते त्यातल्या हे 4 गोष्टी आहेत. एक आहे जन्म, ही समस्या आहे. जन्म, मृत्यू, मृत्यू पण अटळ आहे. राइट? या दोघांची चिंता असते ना, जन्म, मृत्यू. जन्माला येताना सुद्धा बऱ्याच वेदना आहेत. मृत्यू जाताना पण बऱ्याच वेदना आहेत. जरा म्हणजे म्हातारपण, त्याच्यात सुद्धा वेदना आहे. त्याचं फक्त स्मरण जरी केलं तरी अ, मृत्यूचं फक्त जरी स्मरण केलं, म्हणजे जन्म, मृत्यू, स्मरण केलं, म्हातारपण जरी विचार केला हां, तरी सुद्धा भीती वाटते. राइट? जन्म, मृत्यू जरा आणि चौथी गोष्ट म्हणजे व्याधी. व्याधी म्हणजे काय? आजारपण, डिसीज, आजारी. एखाद्या आजारी व्यक्तीला विचारा, ज्याला आर्थरायटिस आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, स्पॉन्डिलायसिसचा प्रॉब्लेम आहे, नेक पेन आहे, डोकं दुखतं, मायग्रेन आहे, झोप लागत नाही, इन्सोम्निया आहे, राइट? हातापायांची जळजळ होते, राइट? अशा व्यक्तीला जर विचारलं, तर तो म्हणेल याच्यात किती दुःख आहे. मग ह्या 4च समस्या आहेत. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. या 4 गोष्टींच्या पलीकडे दुःख नाहीये. या चारीच्या आतमध्येच आहे. परंतु जर ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला कळाली, की
ज्या शरीराच्या जतन करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत आहे. एक ना एक दिवस ते हे शरीर सोडावं लागेल. राइट? मग हे शरीर सोडण्यापूर्वी जर हा अवेअरनेस आला, अवेअरनेस म्हणजे जागृती आली किंवा समज आली, तर त्या व्यक्तीला मग ह्या चारही गोष्टी घाबरते किंवा ह्या चारही गोष्टी त्या व्यक्तीचं काही बिघडवू शकत नाही. बरं, संकट येतात म्हणजे व्यक्ती संकटांना का घाबरतो? आजारपणाला का घाबरतो? म्हातारपणाला का घाबरतो? कारण त्याच्या पाठीमागे वेदना आहेत. त्याच्या पाठीमागे दुःख आहे, वेदना. त्याच्या पाठीमागे दुःख आणि वेदना आहेत. तर त्या वेदना नको आहेत म्हणून, त्या वेदना नको आहेत म्हणून व्यक्ती सावधान राहतो आणि त्याच्यापासून अ, स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो, राइट? मृत्यूची भीती अटळ आहे. मृत्यूची भीती आवश्यक आहे. परंतु अगदी भयभीत होऊन जगणं सुद्धा अपेक्षित नाही. राइट? 10% 15% 20% गरजेचं आहे. राइट? याच्यावर मी डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे आपल्या ह्या प्रोग्राममध्ये, ऑफलाईन सेशनमध्ये ज्यावर आपण काही कार्य करणार आहोत, काही मेडिटेशन घेणार आहोत फक्त मृत्यूसाठी. राइट? पण याच्याने असं नाही की पूर्ण भीती जाईल, परंतु काही भीती आवश्यक आहे. अदरवाईज जर एखाद्या व्यक्तीला कळालं, की मृत्यू म्हणजे काही नाही, तर तो बऱ्याच काही पुढच्या गोष्टी पण करून जाईल. राइट? ते अपेक्षित नाही. पण ह्या जीवनाचा नियम किंवा रचना किंवा ज्या काही गोष्टी आहेत, या सुरळीत चालण्यासाठी हे प्रकृतीचे नियम आहेत. या नियमांमध्ये प्रत्येक व्यक्तीला राहणं गरजेचं आहे. राइट. ओके. व्हेरी गुड. माझा आवाज क्लिअर येत आहे सर्वांना? येस. आणि काही व्यक्तींना जर येत नसेल तर थोडंसं चेक करा साउंड सिस्टममध्ये. राइट? ओके. म्हणून आपण चर्चा करत होतो कशाची? हे जंगल आहे, जंगल. राइट? आणि त्यातल्या त्यात आपण सिव्हिलाइज्ड सोसायटी आहोत. सिव्हिलाइज्ड म्हणजे काय? नागरिक किंवा एक अशी सोसायटी, असा समाज निर्माण केलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकांना रिस्पेक्ट देत आहे, मदत करत आहे आणि उत्थान करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला सहाय्यक होत आहे, राइट? याला एक सिव्हिलाइज्ड सोसायटी म्हणतात, वेल सिव्हिलाइज्ड. म्हणून प्रत्येक व्यक्ती इथे भाग्यवान आहे. आणि जर अजून याच्यात शंका असेल ना, तर थोडंसं मागे जाऊन पहा. किती? एक 1000 वर्ष, राइट? 1000-2000 वर्ष मागे जाऊन पहा. ज्यावेळेस हाच व्यक्ती जंगलात राहत होता, ज्याला आदिमानव म्हणायचे. त्यावेळेस अ, त्यावेळेस त्याला किती संकट आणि किती प्रॉब्लेम होते. राइट? अनिश्चित होतं सगळं काही. कधी उठायचं किंवा सुरक्षितता काही नव्हती. परंतु आज तसं काय आहे? आज सगळं काही सुरक्षित आहे. आज सगळं काही व्यवस्थित आहे. राइट? आणि ही सुरक्षितता इतकी झाली, की तरी ती सुद्धा कमी वाटते आता. राइट? म्हणून हा जो जन्म प्राप्त झालेला आहे, यामध्ये स्वतःचा अ, ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणता येईल, की स्वतःचं सेल्फ रिअलायझेशन करण्याची ही संधी आहे. राइट? आणि जर जीवनामध्ये संकट आणि प्रॉब्लेम असतील, तर स्वतःला काँग्रॅच्युलेशन म्हणा. कारण हे संकट तुम्हाला पुन्हा एक नवीन अनुभव किंवा तुमचं जीवन रोमांचकारी किंवा ज्यामध्ये खरोखर आनंद निर्माण करण्यासाठी हे चॅलेंजेस महत्त्वाचे आहेत. राइट? आता एक उदाहरण देतो याच्यासाठीच. अ, ज्याला सिल्व्हेस्टर स्टेलॉन हा जो एक ॲक्टर होऊन गेलेला आहे, सिल्व्हेस्टर स्टेलॉन फार फेमस आहेत. रॉकी मूव्ही आहे त्यांची आणि खूप धनाढ्य व्यक्ती आहेत, राइट? परंतु एक काळ असा होता, इन द इनिशियल डेज, इन द बिगिनिंग ऑफ हिज लाईफ, म्हणजे ह्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांच्या जीवनामध्ये असा एक क्षण, असा एक प्रसंग होता, की त्यांना 15 दिवस विदाऊट शेल्टर किंवा घर नसताना राहावं लागलेलं आहे. 15 दिवस. हं. आणि 15 दिवस अशा ठिकाणी राहिल्यानंतर म्हणजे कुठं बस स्टँडवर किंवा अजून न्यूयॉर्क स्टेशनवर असं त्यांना राहावं लागलं होतं.
आणि त्याच्यात सुद्धा दुःखदायक गोष्ट काय होती, की त्यांचा सर्वात आवडता कुत्रा, एक पेट होता त्यांच्याकडे कुत्रा, तर त्या कुत्र्याला त्यांना विकावं लागलं. का? तर यांनाच राहायला घर नाही, तर त्याला कुठं घर देणार किंवा त्याचं भोजनाची व्यवस्था कुठे करणार? आणि त्याला किती रुपयाला विकावं लागलं माहिती फक्त $35 $35 $35 अमेरिकन डॉलरला विकावं लागलं. राइट? आणि सगळ्यात दुःखदायक क्षण आणि दुःखदायक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये. परंतु एक दिवस असंच बसलेलं असताना त्यांनी कुठेतरी एक फाईट पाहिली. बॉक्सिंग फाईट यांनी पाहिले. अ, चक प्लेयर आणि एक मोहम्मद अली. हे त्यावेळचे फार फेमस बॉक्सर होते. त्यांची फाईट पाहिल्यानंतर त्यांच्या अंतर्मनात एक पटकथेचा निर्माण झाला. आणि ती पटकथा निर्माण झाल्यानंतर स्टोरी बनवली त्यांनी राइट? आणि ती स्टोरी ज्यावेळेस त्यांनी प्रपोज केली म्हणजे प्रोडक्शन हाऊसमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं, की माझ्याकडे ही स्टोरी आहे. 20 तास ते लिहित होते 20 तास. 20 तासानंतर त्यांची जी पटकथा तयार झाली, त्यावेळेस त्यांनी त्या स्टुडिओमध्ये जाऊन ही पटकथा सेल करण्यासाठी अप्रोच दाखवला आणि ते दाखवल्यानंतर त्यांना ऑफर मिळाली. काय ऑफर मिळाली माहिती $1,25,000 $1,25,000 राइट? $1,25,000 एवढी ऑफर मिळाली. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी ती स्वीकार करायला हवी होती ना? काहीच नाही राहिलं आता. तर अशा वेळेस ही ऑफर मिळाल्यानंतर त्यांनी ते स्वीकार करायला पाहिजे होते. परंतु त्यांनी ती स्वीकार नाही केली. त्यांनी एक अट टाकली. ते म्हणाले, "ठीक आहे, मी तुम्हाला ही पटकथा देतो, परंतु याच्या बदल्यात रिटर्नमध्ये तुम्ही जे काही मला मोबदला देणार आहे मान्य आहे. ठीक आहे, एक्सेप्टेड. परंतु माझी एक अट आहे, कंडिशन आहे, की ह्या मूव्हीमध्ये प्रमुख भूमिका जी आहे ती मी करणार आहे." राइट? ती प्रमुख भूमिका मला द्यायला हवी. पण स्टुडिओ यांनी काय ठरवलं होतं, की नाही. त्यावेळचे जे कोणी ऑन किंवा ऑनलाईन किंवा जे चालणारे हिरो किंवा ॲक्टर वगैरे आहेत, त्यांना ही भूमिका द्यायची आहे, तुम्हाला नाही देऊ शकत. ते म्हणाले, "ठीक आहे, रिजेक्टेड, कॅन्सल. मला नको तुमचं म्हणजे मोबदला नकोय, डील कॅन्सल." त्यावेळेस अ, ज्यावेळेस डील कॅन्सल झाली, त्यावेळेस स्टुडिओने पुन्हा एक ऑफर दिली. ते म्हणाले, "ठीक आहे, $2,50,000 $2,50,000 कारण त्यांना ती पटकथा पाहिजे होती. आणि त्यावेळेचा तो काळ असा होता, की ज्यामध्ये हे अ, फार चांगलं हिट होणार होतं. प्रसिद्ध होणार होतं म्हणून. तर त्यांना ती गोष्ट पाहिजे होती. परंतु त्यांनी रिजेक्ट केलं. ते म्हटले, "ठीक आहे, माझी अट एकच आहे. मला हिरो म्हणून घ्यावं लागेल. मला प्रमुख भूमिका हवी आहे." तर तीच ऑफर पुन्हा कितीवर गेली? $3,35,000 राइट? आणि तरी सुद्धा त्यांनी एकच अट ठेवली. प्रमुख भूमिका मला पाहिजे. एवढीच माझी अट आहे. तर ज्यावेळेस स्टुडिओना हे कळालं, की आता ही भूमिका ह्याच व्यक्तीला द्यावी लागेल, दुसरा पर्याय नाही आणि एक रिस्क घेऊन पाहूया, काही हरकत नाही. त्यांनी त्या पटकथेची किंमत किती दिली माहिती फक्त $35,000 $35,000 एवढीच किंमत ठेवली. $35,000 हां आणि प्रमुख भूमिका ठीक आहे तुम्हाला करायला देऊ. ज्यावेळेस त्यांनी ती सुरुवात केली, तो मूव्ही त्याला सर्वश्रेष्ठ फिल्म, सर्वश्रेष्ठ संपादन, सर्वश्रेष्ठ संकलन, स्टोरी सगळे अवॉर्ड मिळाले. आणि हे तुम्ही चेक करू शकता, Google आउट करू शकता. आणि हे केल्यानंतर ते तर सुप्रसिद्ध झाले, हिट झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक, एकापाठोपाठ एक अनेक हिट मूव्ही दिल्या. राइट? आणि जे $35,000 मिळाले होते ना सगळ्यात आधी, त्याच्यातून त्यांनी काय केलं माहिती तो जो कुत्रा विकला होता ना, पस $35 ला. त्या म्हणजे जिथे कुठे तो बार असेल किंवा अजून कुठे, तर तिथे जाऊन ते उभं राहायचे आणि त्याची वाट पाहायची त्या व्यक्तीची. आणि एक दिवस तो व्यक्ती भेटला आणि त्याने त्यांना ऑफर केली, की "तुम्हाला माझं कुत्रं परत पाहिजे." तर तोच डॉग जो $35 ला विकला होता, तो त्यांनी $15,000 ला परत विकत घेतला. राइट? अँड धिस इस व्हॉट कॉल्ड हॅपीनेस.
हे जर गोल अचीव्ह करत गेलात, याला याला म्हणतात ना गोल सेटिंग, राइट? सर्वसाधारण जे काही तुमच्या आवाक्यात आहेत असे नियम तर कुणी पण लिहू शकेल. परंतु जर अचीव्हच करायचं आहे, तर असं काहीतरी जीवनामध्ये अचीव्ह किंवा प्राप्त करणं गरजेचं आहे, की ज्याच्याने जीवनाला गती मिळेल, दिशा मिळेल आणि सॅटिस्फॅक्शन मिळेल, जिवंत राहण्याचं समाधान मिळेल, राइट? आता बरेचसे व्यक्ती कसे जगत आहेत माहिती हां, बऱ्याचशा व्यक्तींचं अजून असं पण आहे, जर विचारलं ना, मृत्यू येत नाही म्हणून जीवन जगत आहेत, राइट? असे पण काही व्यक्ती आहेत. परंतु आपल्या जीवनाला, जगण्याला कारण आणि अर्थ असणं गरजेचं आहे. तुमच्यामुळे कमीत कमी 10 व्यक्तींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येणं गरजेचं आहे, राइट? आणि घरातून बाहेर पडताना स्वतःला हा प्रश्न विचारा किंवा सजेशन द्या, की आज मी 10 व्यक्तींची मदत कशी काय करू शकेल, राइट? प्रश्न तर विचारा. आणि मी बऱ्याच वेळा हे केलेलं आहे. कुठल्याही आजपासून ज्यावेळेस तुम्ही एखादा कुठलाही सक्सेसफुल व्यक्ती किंवा सुपरस्टार किंवा सेलिब्रिटी पाहाल ना किंवा कोणी कुठल्याही याच्यात त्या व्यक्तीच्या स्मित हास्यापाठीमागे त्याचे एक संघर्ष भरलेली कहाणी आहे, स्टोरी आहे, कथा आहे, राइट? त्याच्या जीवनामध्ये जे त्याने आज जे तुम्हाला दिसते ते परिणाम आहेत, परंतु त्याच्या पाठीमागे त्या व्यक्तीने केलेला संघर्ष आहे, राइट? म्हणून एक एक सुविचार आहे, सफर द पेन ऑफ डिसिप्लिन और सफर द पेन ऑफ रिग्रेट. सफर द पेन ऑफ डिसिप्लिन म्हणजे वेदना सहन कराव्या लागतील. कशाच्या? नियमांच्या. डिसिप्लिन म्हणजे काय? शिस्त. डिसिप्लिन. सफर द पेन ऑफ डिसिप्लिन और सफर द पेन ऑफ रिग्रेट. रिग्रेट. रिग्रेट म्हणजे काय? पश्चाताप. पश्चातापाच्या ह्या वेदना सहन कराव्या लागतील. एक छोटासा हे दाखवतो तुम्हाला मी, जर इथं दिसत असेल तर, राइट? आणि याच्यावरून जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अ, आचरणात आणू शकता किंवा एक बोध घेऊ शकता, राइट? एक एक फार छान सीन आहे हा. बरेच दिवस माझ्या अ, माझ्या स्क्रीनचा सुद्धा स्क्रीन सेव्हर होता हा, राइट? मी बघतो जस्ट हा ओपन होऊ शकतो का इथे? हां, राइट. जस्ट अ मिनिट. हां, मी एक शेअर करतो छोटंसं 1-2 मिनिटात, राइट? आणि याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल, की मला काय सांगायचंय. हां, स्क्रीनवर हे दिसतंय का सगळ्यांना? एक गलेलठ्ठ व्यक्ती आहे आणि त्याच्या आतमध्ये एक ॲथलीट लपलेला आहे. दिसतंय का सगळ्यांना? माझी स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? येस सर. राइट. हे चित्र समजतंय का? ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. सफर द पेन ऑफ डिसिप्लिन और सफर द पेन ऑफ रिग्रेट. रिग्रेट म्हणजे काय? पश्चाताप, पश्चाताप. सफर द पेन ऑफ डिसिप्लिन. डिसिप्लिन फॉलो करावं लागेल. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल. अगर सपनों को पाना है तो हद से आगे जाना होगा. सूर्य से पहले उठना होगा, अपने कार्य में जुटना होगा, निश्चित ही पाएंगे सफलता. हर मुश्किल को झुकना होगा. राइट? हां. म्हणून हे महत्वाचं आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड डिसिप्लिन. आपल्या जीवनामध्ये डिसिप्लिन फार, फार, फार महत्वाचं आहे. राइट? ज्याप्रमाणे ऑपोजिशनमध्ये कोणी नाही, विरोधी टीम नाही, तोपर्यंत ही टीम कितीही गोल केले किंवा कितीही जिंकले तरी याला अर्थ नाही. तसं आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्या आपल्याला सपोर्ट करतात किंवा आपल्याला मदत करतात महान बनण्यासाठी.
राइट? आता ज्याला खरोखर प्रॉब्लेम आहेत ना, खरोखर म्हणजे जर समजा हॉस्पिटलाइज झालेला आहात, पाय मोडलेला आहे, लटकवलेला आहे, पाय असा वरती बांधलेला आहे किंवा इथं बँडेज लावलेला आहे किंवा आता प्राण जायची वेळ आलेली तर तुम्हाला अडचणी आहेत. अदरवाईज बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या फक्त काय आहेत? असुविधा आहेत. असुविधा. असुविधा म्हणजे काय? बाकी सगळ्याच्या फक्त इन्कन्व्हिनियन्स म्हणता येईल याला. इन्कन्व्हिनियन्स, असुविधा. म्हणजे अ, गाडीची वाट पाहत उभे राहिलेले आहात आणि 15 मिनिटं झाली गाडी आली नाही. तर बऱ्याच व्यक्तींना वाटतं किती मोठा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम नाही, ही असुविधा आहे. आणि जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी असुविधालाच लोकं दुःख म्हणायला लागलेले आहेत. त्यामुळे हे दुःख नाहीये. दुःखाची व्याख्या फार मोठी आहे. परंतु परंतु ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये दुःखी आणि आहत होणं गरजेचं नाही. जर तुम्हाला महान बनायचं असेल, तर आता जी पण परिस्थिती आहे याच्यामधून तुम्हाला जावं लागेल. राइट? याला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि स्वतःला बनवावं लागेल. राइट? आणि ह्याच गोष्टी मुलांना देणं पण फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे मुलांना सांगणार नाहीत किंवा सगळं रेडीमेड देत आहात, तोपर्यंत मुलांना सुद्धा त्याचं महत्त्व कळणार नाही. राइट? आणि ते कळण्यासाठी काय करावं लागेल? ते करण्यासाठी तुम्हाला त्या मुलांसाठी एक नवीन विश्व निर्माण करावं लागेल, ज्यामध्ये तुम्हाला त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. राइट? व्हेरी गुड. हां, माझ्याबरोबर काही वाक्य म्हणा. बच्चों को ज्ञान नहीं, बच्चों को आपका ध्यान चाहिए. बच्चों को ज्ञान नहीं, बच्चों को आपका ध्यान चाहिए. बच्चों के परफॉर्मेंस के ऊपर नहीं, लेकिन उनके प्रेजेंस के ऊपर उनसे प्यार करो. राइट? परफॉर्मन्स काय बघता त्या लहान बालकाचा? त्याचं प्रेझेन्स बघा, त्याची उपस्थिती बघा, त्याचं अस्तित्व बघा आणि जर जमलं तर दिवसभरातून 4 वेळा त्याला मिठी मारा. जे लहान-लहान मुलं असतील ना घरात हां, त्याला सुद्धा ते रिअलाईज व्हायला पाहिजे, की अरे हे नेमकं झालंय काय आज या दोघांना? राइट? आणि हे प्रेम करणं फार, फार, फार गरजेचं आहे. कुठलाही पशु, पक्षी, वृक्ष जरी असेल ना आणि हा प्रयोग आमच्याकडून करून घेतलेला आहे. वृक्षांना ज्यावेळेस तुम्ही आलिंगन द्याल ना, मिठी माराल ना, त्यावेळेस बरेचसे पहिल्यांदा तर डोळ्यातून अश्रू येतील, की असं वाटेल, की अरे कुणीतरी इतक्या दूरचा म्हणजे दूर गेलेला व्यक्ती मला पुन्हा भेटलेला आहे. राइट? वृक्षांमध्ये तेवढ्या संवेदना आहेत. येस. म्हणून त्या लहान मुलांना, बालकांना जरा मिठी मारा. हां, 5वी, 6वी, 7वी ची जरी मुलं असतील तरी. आणि पूर्वी असं करत होते, परंतु आता नाही करत. आता फक्त सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्यात. आणि ज्या मुलांना आता प्रेम मिळत नाही, ह्या मुलांना हे मुलं कुठेतरी आयसोलेट होत जातात. म्हणजे इंट्रोव्हर्ट होत जातात. स्वतः स्वतःच्या अंतर्मनामध्ये स्वतः स्वतःच्या विश्वात हरवलेले असतात. राइट? आणि मुलांना ॲडव्हाइस देऊ नका. ॲडव्हाइस म्हणजे काय? फक्त सूचना देऊ नका. सूचना, सूचना, सूचना. हे कर, ते कर, वगैरे, वगैरे, वगैरे. त्याला ऑप्शन द्या, ऑप्शन. तुला काय करायला आवडेल? हे का हे? राइट? आणि ज्या वेळेस तुम्ही असं ऑप्शन द्याल, त्या वेळेस त्या मुलाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. राइट? इथे कुणालाही दुसऱ्या व्यक्तीचं ज्याला म्हणतात ना, अधीन राहणं किंवा दुसऱ्या व्यक्तीचं आपल्या जीवनामध्ये लुडबुड करणं पसंत नाहीये. हा नियम आहे मनुष्याचा, मनुष्यवृत्तीचा, मनुष्य समाजाचा किंवा मानसिकता सायकॉलॉजी आहे ही, राइट? परंतु ह्याच्यामध्ये जर तुम्ही त्या व्यक्तीला थोडंसं प्राधान्य दिलं, त्या व्यक्तीला जर थोडंसं इम्पोर्टन्स दिलं, तर तो व्यक्ती स्वतःहून त्या गोष्टी करायला लागेल. फक्त त्याला त्याचं इम्पोर्टन्स देणं गरजेचं आहे, राइट? आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि मुलांना जर काही द्यायचंच असेल, तर तुमचा वेळ द्या. वेळ. वेळ देणं फार महत्वाचं आहे. खेळणी देण्यापेक्षा. हं. खेळायला तो घरातल्या साध्या एका माऊस बरोबर सुद्धा खेळू शकेल. राइट? खेळायला तर
घरातला कुठली एक डबी असेल त्याच्याबरोबर सुद्धा खेळू शकेल. परंतु खेळणारा कोणीतरी पाहिजे ना बरोबर. म्हणून त्या मुलाला तुमचा वेळ देणं फार, फार, फार गरजेचं आहे. राइट? व्हेरी गुड. आणि शक्यतो मुलांना धमकावू नका. म्हणजे तू हे जर नाही केलं तर मी तुला असं करेन, तसं करेन किंवा अजून ज्या धमक्या देतात ना बरेचसे पालक, तर तसं करू नका. पण त्याचं सुद्धा स्वतःचं एक विश्व आणि अस्तित्व आहे. तुमच्यासाठी हे सगळं परिचित आहे, पण त्याच्यासाठी हे सगळं नवीन आहे. राइट? आणि मुलांसाठी एवढी मात्र कृती करणं फार, फार, फार गरजेचं आहे. आणि येता-जाता स्वतःला पुन्हा स्मरण करून द्या, की "हे भगवंता, हे परमेश्वरा, मी तुझा खूप आभारी आहे. कारण तू मला ह्या योग्य समजलं, की मी कुठल्यातरी लहान बालकाला घडवू शकतो. आणि म्हणून तू मला अपॉर्च्युनिटी दिली, संधी दिली. त्या संधीचा फायदा घ्या. त्या मुलांसमोर स्वतःचं उदाहरण प्रस्तुत करा, की तुम्ही महान आहात." तुम्ही त्या मुलाला सुद्धा गर्व वाटला पाहिजे, की येस की ह्याच्या पालकांकडे मी आहे. हे पालक सर्वोत्कृष्ट आहेत. आणि खरं सांगू का? सुरुवातीला 5 वर्ष, 6 वर्ष त्या मुलांना खरोखर गर्व वाटत असतो किंवा खरोखर त्यांना आनंद वाटत असतो. परंतु नंतर त्यांना खात्री पटते, की हे जरा ह्या समाजामध्ये रूढी परंपरावादी असेच एक ऑर्डिनरी व्यक्ती आहेत. त्यांचं काय ऐकायचं? राइट? आणि ही परिस्थिती कोण निर्माण करतं? सतत त्या मुलांच्या पाठीमागे एकच गोष्ट आहे, नॅगिंग म्हणतात याला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझं हेच बरोबर नाही, तुझं तेच बरोबर नाही, तू असंच करतो, तू त्रासच देतो. म्हणजे जशी ती माशी हमिंग करते ना, हं, 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 अक्षरच बरोबर नाही. हं, 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 वेळेवरच उठत नाही. हं, हं, लक्षच देत नाही. हं, 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 टीव्हीच बघत राहतो. असं सतत हं, 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 हं करत राहिलं. जशी माशी घुम करते ना, आता हा पूर्ण पॅरेंटिंगचा एक मॉड्यूल आहे, ज्यामध्ये मी ह्या गोष्टी अजून डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. परंतु ती माशी बनू नका. मम्मी बनायचंय ना, तर मम्मीच बना. आणि त्याच्या पाठीमागे जर ते असं आणि बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं, की "अरे, मी तर त्याच्या भल्यासाठी सांगतोय." तुम्ही भल्यासाठी सांगताय, पण मार्ग चुकलेला आहे. तो तुमच्यापासून दूर चाललेला आहे. राइट? आणि म्हणून त्याला त्याच्या पद्धतीने सांगा. राइट? बरं, आता आपण एक छोटंसं मेडिटेशन करूया पुन्हा एकदा आणि हे मेडिटेशन कंटिन्यू करणं गरजेचं आहे. साधारण 20 दिवस तरी हे मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने मेडिटेशन करूया. राइट? मी